घोडबंदर भागातील सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याचं कार्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे। 4 नोव्हेंबर पासून घोडबंदर भागातील मुल्लाबाग ते पातलीपाडा परिसरात ही कामं सुरू होणार असून त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे बदल लागू केले। परिसरातील कामं पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू असतील, त्यामुळे पर्यायी मार्गांवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता आहे। घोडबंदर भागात सध्या मेट्रो मार्गिका 4ची कामं सुरू आहेत। या कामांमुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकामं झाली असून घोडबंदर मार्ग अरुंद झालाय। त्यामुळे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतोय। त्यातच घोडबंदर मार्गावर खड्ड्यांमुळे प्रवास कठीण झालाय। मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प अद्यापही अपूर्ण असतानाच MMRDA कडून येथील सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याच्या कामास सुरुवात केली आहे। या प्रकल्पास येथील काही नागरिकांचाही विरोध आहे। सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात जोडणी झाल्यास गंभीर अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो। तसंच सेवा रस्ता लगतच्या गृहसंकुलातील रहिवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये घट होईल असा दावा MMRDA कडून केला जातोय। त्यामुळे ठिकठिकाणी या प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत। या प्रकल्पाच्या कामाचा भाग म्हणून मानपाडा येथील मुल्लाबाग परिसरात मुल्लाबाग बसगाडी थांबा ते पातलीपाडा पर्यंत कामं केली जाणार आहेत। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवलेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते, मात्र यंदा सलकर आलेला मान्सून अद्याप परतण्याचं नाव घेत नाही। परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवरच लखडलाय। तसंच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसलाय। मराठवाड्यात अतिवृष्टीनं पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आता नोव्हेंबरमध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपतोय। बदलत्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। हवामान खात्यानं राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलाय। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। आता नोव्हेंबर महिना उजाडलाय। थंडीची चाहूल तर दूरच, परंतु जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसानं झोडपून काढलं असून आजही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत। मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला। आज देखील मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे, तर बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर राज्यातील इतर भागातही वेगानं वारे वाहतील, जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय।
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीची अद्याप चाहूल लागली नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 6 ते 8 नोव्हेंबर नंतर हवामान कोरडं होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या देखील वाढली असून ठाणेकर वाहतूक कोंडीनं बेजार झालेत. मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आलीय. वाहतूक शाखेनं महापालिकेसोबत संयुक्त कारवाई करत वागळे स्टेट परिसरातील 22 बेवारस गाड्यांची उचलबांगडी केलीय. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचं वाहतूक शाखेच्या निदर्शनास आलं. त्यानुसार वाहतूक शाखेनं महापालिकेच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत वागळे इस्टेट परिसरातील 22 बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांना नोटिसा बजावल्या. मात्र 1 महिना उलटूनही वाहन मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानं या बेवारस गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या गाड्या क्रेनच्या सहाय्यानं उचलून डम्पिंग यार्डला जमा केल्यात. पुढील 15 दिवसात मालकांनी गाड्या न सोडवल्यास या गाड्यांचा भंगारात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. चंद्रभागेच्या तीरी उभी विटेवरी तशीच एक प्रचिती ठाण्यातील उपवन घाट या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 51 फुटी मूर्तीचं दर्शन भाविकांना लाभत आहे. ठाण्यातील उपवन तलावाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या 51 फूट विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येताना दिसत आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन भाविक घेत आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती 2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली. अनेक जण विठ्ठलाची मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये टिपताना भाविक दिसत होते. ठाण्यातील मुंब्रा येथील खान कंपाऊंड येथे पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच खान कंपाऊंड येथील 17 इमारतींवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करत अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिळढायगर या भागातील अनेक अनधिकृत इमारतींवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात सध्या कारवाईच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. SRPF, राज्य राखीव दल, स्थानिक पोलीस कारवाईच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. हमारी ये मांग है कि हमारे को घर के बदला घर दो और जो ये हमारा घर है वो लीगली रहने दो, क्योंकि ये हम लोग का 4 साल 5 साल हो गया रह के हम लोग को. जब तक के कोई अनलीगल नहीं था, पानी की लाइन दिए, लाइट का मीटर दिए, रास्ता है, फिर अभी इलीगल कैसे हो गया? अभी हम लोगों ने अपने पैसे लगा के जितने थे जमा पूंजी ले लिए. अब आप सडनली आओगे, एक दिन के पहले बैनर लगा के जाओगे 24 घंटे में खाली करो. हम कहाँ जाएंगे अपने बच्चे लेके? हमारे हस्बैंड लोग भी है नहीं, आउट ऑफ है. कहाँ जाएंगे अपने बच्चों को, छोटे छोटों को लेके?
तो ये जो कार्रवाई का जो बैनर लगा हुआ था, ये आप लोगों के यहाँ कब से लगा हुआ था? ये परसों सैटरडे को लगा हुआ है, शाम में 6 बजे। अच्छा। हाँ। उसमें तो जो है आप लोगों को कार्रवाई के पहले उन लोगों ने घर खाली करने, आपका सामान निकलवाने के लिए आप लोगों को मुद्दत भी दी थी कि आप इस पीरियड में जो है सामान और वो जो भी आपकी चीज़ें हटाना है, क्योंकि ये जो है हाईकोर्ट की तरफ से ऑर्डर था, इस पे कार्रवाई होनी ही होनी है। नहीं, तब आते थे, बोल के जाते थे ऐसी नॉर्मल खाली इंक्वायरी, बस ये बोल के जाते थे। हम लोग को स्ट्रिक्टली वार्न नहीं करके जाते थे। अभी स्ट्रिक्टली वार्न सैटरडे को शाम में 6 बजे करें जी। ये खाली बोलते थे ऐसी रूटीन चेक, वो है रूटीन है करके इन लोगों ने ऐसा 4 महीना निकाल दिया। तो आप यहाँ पर कितने सालों से और कितने में आपने घर खरीदा था? मैं यहाँ पे हूँ 5 साल से। आपने ये घर कितने में लिया था? 30 लाख में। ओके। क्या मांग करोगे आप? घर के बदला घर दो।